आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील साधारण 1 कोटी नागरिकांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदूषणात दिवसागणिक भर पडतेय। उल्हास नदीवर आता थोडकी नव्हे तर शेकडो मीटरपर्यंत जलपर्णीनं चादर आच्छादलेली पाहायला मिळतेय। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या वालिवली जवळचे पात्र या जलपर्णीनं व्यापून टाकलं आहे। त्यातच पावसाळ्यापूर्वी ही जलपर्णी काढून टाकण्याची गरज असताना संबंधित प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचं लक्षात येत आहे। ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी व पाण्याचा मोठा स्रोत असणारी उल्हास नदी म्हणजे जिल्ह्यातील बहुतांश शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाची मानली जाते। त्यातच पुणे जिल्ह्यातल्या आंध्र धरणातून सोडले जाणारे पाणी हे उल्हास नदीला येऊन मिळते। हेच पाणी बदलापूर शहरात असलेल्या बॅरेज बंधाऱ्यावरून उचलले जाते। ते पाणी बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पुरवण्यात येते। पुढे याच नदीत बारवी धरणातून पाणी सोडले जाते आणि ते जांभूळ शहाडे ते उचलले जाते। हे पाणी जिल्ह्याला पुरवले जाते व पुढे ही नदी उल्हासनगर शहरातून वाहत असताना येथे देखील नदीचे पाणी अडवून पाणी उचलले जाते। मात्र जिल्ह्यासाठी इतक्या महत्त्वाचे असलेल्या उल्हास नदीचे प्रदूषण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे। त्यातच उल्हास नदीत अनेक शहरे आणि गावाचे सांडपाणी सोडले जाते। काही औद्योगिक वसाहतीतून अवैधरित्या रासायनिक सांडपाणी नदीपात्रात सोडल्याच्या घटना याआधी समोर आल्यात। या सर्व प्रदूषणामुळे उल्हास नदीच्या पात्रात जलपर्णी वाढत आहे। 4 वर्षांपूर्वीच उल्हास नदीतील ही जलपर्णी काढण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सगुना रुरल फाउंडेशनला पाचारण केले होते। त्यांनी केलेल्या उपाययोजनेनंतर जलपर्णी नष्ट झाली होती। मात्र नदीत मिसळणारे सांडपाणी थांबले नाही, त्यामुळे पुन्हा नदीला जलपर्णीचा त्रास होतोय। त्यात पावसाळ्यापूर्वी यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे, कारण अतिवृष्टीमुळे उल्हास नदीला पूर येतो। त्यामुळे यंदा देखील नदीकाठावरील ग्रामस्थांनी या समस्येबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।